लायन्स परिवार परभणी व विविध सामाजिक संघटना मिळून परभणी शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिरात 543 रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान। लायन्स क्लब परिवाराचे भीष्म पितामह डॉक्टर के.सी. पारख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं परभणी शहरात लायन्स क्लब परिवार परभणी व विविध सामाजिक संघटना मिळून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिरात विविध 7 रक्तपेढी सामील झाल्या होत्या। या शिबिराचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त माननीय डॉक्टर धैर्यशील जाधव यांच्या हस्ते झाले। वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे डीन डॉक्टर खोडके सर, जिल्हाधिकारी माननीय श्री रघुनाथजी गावडे, विविध शासकीय कर्मचारी यासोबतच आमदार डॉक्टर राहुल पाटील, भाजपाचे नेते आनंद भरोसे, माजी महापौर प्रतापभैया देशमुख, विकासजी लंगोटे, ओम योग मित्रमंडळाचे रामदेवजी ओझा तसेच विविध सामाजिक राजकीय संघटनाचे पदाधिकारी यांनी शिबिरस्थळी भेट दिली। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपक्रम प्रमुख लायन्स रितेश जैन, लायन्स हैदर अली जिवानी, लायन्स विजय श्रीमाळी यांच्यासह रिजन चेअरपर्सन लायन्स प्रिया ठाकूर, झोन चेअरपर्सन लायन्स तुषार मराठे, लायन्स डॉक्टर प्रवीण धाळवे, लायन्स क्लब परभणी प्रिन्स, लायन्स क्लब रायझिंग वुमन व लायन्स क्लब परभणी मेनच्या पदाधिकारी सहभाग घेतला। परभणीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल लायन्स क्लब परभणी मेनचे अध्यक्ष लायन्स अरुण टाक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत। लायन्स क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी 5,000 रक्तदानाचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि लायन्स क्लबचं जे काम सातत्यानं आम्ही बघत आलो। या लायन्स क्लबमध्ये एक काळ असा होता की माजी मंत्री जानकर साहेब असतील आणि ज्यांच्या नावानं आपण हा कार्यक्रम घेत आहेत के.सी. पारेख साहेब, के.सी. पारेख साहेबांना त्यांचं आयुष्य म्हणजे आयुष्यातला म्हणजे जेवढं डॉक्टर होते ते ENT, पण त्यांना मॅक्झिमम टाईम 75% त्यांचा वेळ जो आहे तो लायन्स क्लब आणि ते मला वाटते लायन्सच्या परभणीच्या माध्यमातून लायन्सच्या सर्वोच्च शिखरपद जे त्या पदावर सुद्धा त्यांची विराजमान आणि त्या अनुषंगाने परभणीचं नाव त्यांनी बाहेर देशात सुद्धा नाही। कारण लायन्स क्लब हे काही फक्त महाराष्ट्र किंवा परभणी किंवा देशापुरती मर्यादित नाही, तर बाहेरसुद्धा जायचं काम फार मोठ्या पद्धतीचं काम खूप डिवोशन्स आहेत, खूप लोकांनी त्याच्यात सहभाग घेतलेला आहेत। म्हणजे महिला आता मारवा होत्या, त्या काळी दुपारी जोनी होत्या, त्या बी मोठ्या पदावर गेल्या होत्या। असे लायन्सची एवढी मोठी संख्या आहे, पण त्याचं काम जे चालतं ते आता ते कसं चालतं, आता टाक चालवते त्यांनाच माहिती कसं, पण ते चालतं सातत्यानं चालवण्याचं म्हणजे म्हणतो आपण एक वारसा पिढी चालवण्याचं काम त्या काळापासून आजपर्यंत ही जी टीम आहे असते टाकी असतील, असतील, पवन असेल, नितेश असेल, हे नाव म्हणजे घेत नाही, धाडवे असेल असं हे नावं आपण घेऊ शकत नाही, पण सर्वांचं डिव्हिजन ह्या ह्याच्यामध्ये मला चांगलं वाटतं ते पारेख साहेबांची तळमळ होती की परभणीमध्ये लायन्सच्या माध्यमातून एक आय हॉस्पिटल व्हायला पाहिजे। त्या काळामध्ये मी त्याला जागा बी दिली होती, पण त्या नॉर्मच्या हिशोबानं जेवढी अपेक्षित होती तेवढी जागा ती भरली नाही, त्याच्यामुळे तिथे तो होऊ शकलं। मला वाटतं मध्यंतरी कुठेतरी झालं होतं, त्याचं काय मला डिटेल माहीत नाही, पण आत्ता एक 6 महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी मला आठवतं की मंत्री आले होते, दीड वर्षापूर्वी त्याचं आपण क्रांती चौक इथं उद्घाटनसुद्धा झालं, ती संस्थेच्या माध्यमातून ते कामसुद्धा चालू आहे आणि असं म्हणजे लायन्सचं जे काम आहे ते वाकण्याजोगं आहे। म्हणजे ह्याची आपण तुलना कशाशी करू शकत नाही। अनेक सामाजिक संस्था जे असतात ते काम करण्याचं म्हणजे समाजासाठी काम करण्याचं त्यांचा प्रयत्न असतो, पण सातत्य जर कोणाचं असेल तर ते लायन्स आणि ते जोपासण्याचं काम, ते सातत्य ठेवण्याचं काम या माध्यमातून ह्या टीमच्या माध्यमातून होत आहे। मला एक आत्ताच परवा आमच्या गुजराती सरांची भेट झाली होती की एक आपल्या पोलीस ग्राउंडमध्ये एक जागा यांना आपण त्या ठिकाणी दिली होती आणि ती काहीतरी कारणास्तव थांबले, तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपले शासन वर्ष त्या माध्यमातून ते का परवा आमच्या पालकमंत्री साहेबांशी बोलणं झालं त्या संदर्भात आणि फडणवीस साहेबांना आपण बोलू म्हणून असं त्यांनी सांगितलं, तर त्या अनुषंगाने ती सुद्धा जागा हे खऱ्या अर्थानं लोकसेवा करणारी आरोग्यसेवा देणारी संस्थेला आपण दिली पाहिजे असं पटवून देऊन ती जागा निश्चितपणाने लायन्सला देण्याचं काम आम्ही करू। परत एकदा आपण सर्व ह्या टीमचं आपली 5,000 का संकल्प ठेवलेला आहे, पण किती होईल तो भाग आपण करणं महत्त्वाचं आहे आणि हे जे रक्त आहे ते किती रक्ताचं व्हॅल्यू जे पेशंटलाच माहिती असतं, आपण त्याची
हे करू शकत नाही, तुलना करू शकत नाही. म्हणून ह्यांना यश यावं एवढीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो. परत एकदा सर्व लायन्स टीमचे आभार मानतो. लायन्स क्लबचं आज ब्लड डोनेशन कॅम्प पर मी मागच्या वेळेस एक कॅम्प घेतला होता. मी 500चा संकल्प सोडून मी 300 लोकभावना काय झालेली आहे की काहीतरी प्रायव्हेट ज्या हे आल्या त्याच्यामध्ये बँका आल्या त्याच्याबद्दल कुठंतरी समज म्हणा त्यासुद्धा सेवा देतात नाही असं. पण लोकांमध्ये अशी भावना झाली की आपण ब्लड द्यायचं आणि त्यांनी विकायचं. एक्स माणसाचा जर पेशंट असेल आणि तो जर सिव्हिलला जर त्याला ब्लड नाही भेटलं तर त्याला बाहेर जावं लागतं. आणि बाहेर गेल्यानंतर ज्यावेळेस एखाद्या पतपेटीमधून तो 1000 आणि 2000 रुपयाची डिमांड करतो त्यावेळेस कुठंतरी तिची हे त्याच्यामध्ये खंत अरे मी तर ब्लड डोनेशन केलेलं आहे. आम्हाला अशी इतके फोन येत असतात ब्लडसाठी. आम्ही सांगतो बाबा नाही बाबा तो 1000 नाही 800. शेवटी त्यांना बी चालवायचं आहे. पण ही जी भावना तयार झालेली आहे लोकांची हे आपण ब्लड दिलेले विकतात हा जोपर्यंत आता लोकांतून गैरसमज झालेला आहे तो दूर होणार नाही तोपर्यंत थोडा भाई अंधश्रद्धा बऱ्याच पसरलेल्या आहेत. काही लोक म्हणतात की रक्तदान केल्यानं फलानं होते असं होते अशा चुकीच्या बी काही गोष्टी पसरलेल्या आहेत. अशा लोकांना आपण काय मार्गदर्शन करणार? नाही सायन्स काय म्हणतोय की दर वर्षाला एकदा तुम्ही 3 महिन्यात सायन्स 3 महिन्यात गेलं तरी काही हरकत नाही. 3 महिन्यात गेलं तर तुमचं तेवढंच ब्लड पुन्हा तयार आहे. पण आता कसं आहे आपल्या इकडं हे म्हणजे आणि उलट आज ह्या 2-4 वर्षामध्ये कमी झाल्या नाही तर केवढा लेट कॅम्प व्हायचे आपले. आता सगळे व्यस्त झाले. सामाजिक सलोखा कुठं तरी कमी व्हायला दिसतोय. आज आम्ही आम्ही सर्व मोबाईलवर व्यस्त आहे. त्याच्यामुळं काय व्हायला ह्याच्याशी काय घेणं नाही. इकडं काय झालं इकडं काय झालं ह्यानं काय केलं त्यानं काय केलं काय घेणं देणं नाही. जसा परभणीचा विकास व्हायलाय तसंच हे बी व्हायले. अति उत्तम ये कार्य जो किया जा रहा है. 5000 लोग अगर इसमें ब्लड डोनेट कर रहे हैं तो मैं कहती हूँ कि अवेयरनेस तो आ गई है लोगों में. बट ये कहीं ना कहीं जो एक सोच जो ऐसी होती है जब देने का समय जैसे कि आपने कहा कि देने का समय हो तो लोग पीछे हट जाते हैं कमजोरी आ जाती है. बट ऐसा कुछ नहीं जहाँ तक मेरा ज्ञान है कि हर 3 महीने में आप ब्लड डोनेट कर सकते हैं. और जब लेने की बारी आती है तो आप जब परेशान होते हैं भागते हर जगह तो मुझे लगता है कि ये उसी तरीके का है कि जैसा आप बोगे वैसा पाओगे. ये तो एक बीज है कि आप लगाओगे तो उसका फल आपको मिलेगा. आप खुद एक महिला रक्तदान करेंगे कि महिलाओं में भी ऐसी जन जागरूकता नहीं है कि रक्तदान. हाँ बिल्कुल. रक्तदान करने से आपका ब्लड साफ होता है. मैं कहती हूँ ब्लड सर्कुलेशन होता है ब्लड साफ होता है. इट्स वेरी गुड. यानी आपके बाकी जो शरीर से मुझे लगता है कि इतना से टॉक्सिक निकल जाते हैं एंड अगेन फ्रेश आपकी एनर्जी के साथ फिर से आगे फिर लाइफ चल सकते हैं. ये मिथ्य है कि आपको ब्लड डोनेट नहीं करना चाहिए. इतनी सारी ऐसी बीमारी. क्या आह्वान करना चाहेंगे? मैं बिल्कुल चाहूँगी कि जैसे हमेशा से मैंने सोशल वर्क के माध्यम से काम किया हुआ है कि साक्षरता में हमने किया था तो ईच वन टीच वन. अभी स्वच्छता अभियान में हम काम करते हैं. एक घर से डोर टू डोर नॉक करो और लोगों को स्वच्छता के बारे में अवेयर करें. अब आज वक्त वो भी आ गया है कि खून की इतनी ज़्यादा ज़रूरत पड़ती है. ब्लड बैंक्स में हर जगह इतनी कमी रहती है और कई जगह शॉर्ट ऑफ इससे लाइफ्स लोगों की ख़त्म हो जाती है. तो मुझे ऐसा लगता है कि जो दे सकते हैं भाई एक एज के बाद बुजुर्ग लोग नहीं दे सकते लेकिन जो दे सकते हैं एटलीस्ट उन्होंने लाइफ टाइम में साल में एटलीस्ट 2 बारी तो उन्होंने जरूर रक्तदान करना चाहिए. और ज़्यादा से ज़्यादा लोग आगे आए और ये बिल्कुल नोबल कॉज है. नोबल काम के लिए आपको अपना एक खून से कुछ कतरा जैसे हमारे किसी को जिंदगी दे सकते हैं. आज तक हमने खून बहाए अपने देश को आज़ाद करने के लिए. अब मैं कहती हूँ कि लोगों की जान बचाने के लिए आपको रक्तदान जरूर करना चाहिए. रक्तदान सर्वश्रेष्ठ. केल्याने काही नुकसान होत नाही. आपला फायदाच होतो. एक तर आपल्याला मानसिक समाधान भेटत असतं. चांगलं कार्य दिलं दान केलं आहे. आणि मी सगळ्या महिलांना आव्हान करते की एकदा हा अनुभव नक्की घ्या. याच्याने काही नुकसान होत नाही. आज या 22 सप्टेंबर रोजी या ठिकाणी लायन्स क्लब मेलच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी एवढी सहभागी व्हावा. मीही रक्तदान केले आहे आणि या
मोठ्या चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदवा अशी मी आपल्याला विनंती करतो. उल्हास सर, अनेक लोक गैरसमज होतात की रक्तदान केल्याने कमजोरी येते, अडचणी येतात, अशा काही गोष्टी आहेत का रक्तदान? नाही सर, काही असं होत नाही, अशक्तपणा वगैरे काही जाणवत नाही. एक आपल्या शरीरातली जी रक्तवाहिन्या आहेत त्या सुरळीत व्यवस्थित चालण्यासाठी दर 3 महिन्याला 4 महिन्याला रक्तदान करावं असं मला वाटतं. काळाची गरज आहे. काळाची गरज आहे आणि नितांत गरज आहे. रक्तपुरवठा करणारे जे पण ब्लड बँक आहेत त्या ठिकाणी रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि आपल्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना मी अशी विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू रक्तदान करावे आणि एक समाजाला आपला सहभाग नोंदवावा, लावावा असं मी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष अरुणभाऊ टाक यांच्या नेतृत्वाखाली मागच्या अनेक दिवसापासून स्तुत्य उपक्रम होता. हा एक मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदानाचा संकल्प झाला. काय वाटतं अरुणभाऊजी यांची टीम मिळून जे समाजाच्या हितासाठी काम करतात? निश्चितच आमचे परममित्र अरुण टाक आणि त्यांचे सहकारी जे सर्व लायन्स क्लबचे मेंबर आहेत त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि मागील दिवसामध्ये मागील 1-2-3 वर्षापासून मी अत्यंत जवळून त्यांना ओळखतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि या दिवसामध्ये पण राबवतील अशा हा सातत्याने सामाजिक कार्यामध्ये विविध पातळीवर समाजोपयोगी विविध कार्यक्रम नेहमीच राबवत असतो. आणि अरुण टाक आमचे मित्र जसे लॉयनचे आता अध्यक्ष झालेत, त्यांनी विविध संघटना हाताशी धरून परभणीतल्या सगळ्या मित्रमंडळींना आणि नागरिकांना सोबत घेऊन ते मोठं असं 5000 रक्तदात्यांचं एकत्रीकरण करून आज एवढा मोठा महासंकल्प केला आहे. त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्या टीमचे आणि लायन्स क्लब परिवाराचे शतशः आभार मानतो आणि येणाऱ्या अशाच उपक्रमांना त्यांचा आमचा सक्रिय पाठिंबा राहील आणि त्यांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा राहतील. धन्यवाद. सांगायला आनंद होतो की मी लायन्स क्लबच्या परिवारातील एक हिस्सा. स्वर्गीय शेषरावजी भरोसे साहेब हे लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जबाबदारी पार पाडलेली. आज हा जो परभणीकरांनी जो चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे रक्तदान शिबिराचा, खरोखरच हा उपक्रम जो आहे तो आवश्यक असा उपक्रम आहे, जेणेकरून 5000 रक्त बॉटल्स या ठिकाणी डोनेट करणार आहे परभणीकर. आणि मी लायन्स क्लबचा मी आभारी आहे, कारण हे जे उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमाची आपले सिव्हिल हॉस्पिटल असेल जे की खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेसाठी ज्या ठिकाणी हे रक्तपुरवठा म्हणा ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत आणि मोफत मिळणार आहेत सगळ्यांना. आणि हा उपक्रम छान आहे. आज ज्यांनी रक्तदान केलेलं आहे आज आमचे ज्यांचा वाढदिवस आहे शंकरजी आजेगावकर साहेब आणि साहेबांचाही विजय श्रीमाळजी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराला भेट देऊन या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी या माझ्या पश्चात ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि लायन्स क्लबला त्यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो. कारण वारकरी संप्रदायाचा वारसा गेल्या शेषरावजी भरोसे त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या जवळ अनेक उपक्रम समाजासाठी दिलेले आहेत. आपण सुद्धा संजीवनी मित्रमंडळाच्या माध्यमातून काम करत असतात, समाजाला मिळत असतात. परंतु भाऊ, रक्तदानाच्या बाबतीत लोकांना अनेक गैरसमज आहेत की रक्तदान केल्याने कमजोरी येते किंवा काही प्रॉब्लेम येतात. आता तुम्ही एक ऐकवा ना, यूथ ऐकवा ना, तर काय सांगाल समाजातील प्रत्येकाला की रक्तदान केल्याचे फायदे कसे? रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून ओळखलं जातं, जेणेकरून हे रक्तदान करणं मागं एक चांगला उद्देश आहे आणि खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि असं कोणताही या ठिकाणी त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण एक चांगलं दुष्परिणाम कोणत्याही होत नाही आहेत. जेणेकरून रक्तदान चांगल्या डॉक्टरनी सांगितलेलं आहे, चांगल्या व्यक्तींनी आणि थोर अशा समाजसुधारकांनी सांगितले की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. तर आपण सर्वांनी या ठिकाणी रक्तदान केलं पाहिजे असा हा भारतीय जनता पार्टी आणि भरोसे परिवाराच्या वतीनं हा संदेश आहे. थँक्यू. खऱ्या अर्थानं माझ्या लॉयनिझमच्या कारकिर्दीमधलं हे सगळ्यात मोठं उपक्रम असं मी तरी मानतो. आदरणीय डॉक्टर के.सी. पारख सर हे मला पितृतुल्य होते आणि माझ्या समाजसेवेतील मी कायम आदर्श त्यांना मानत आलो. समाजसेवाचं बीज टाकायला कोणीतरी लागतं म्हणतात.
बीज त्यांनी पेरलेलं आहे. आज जो अरुण टाक तुम्हाला समाजसेवेत दिसतोय हे आदरणीय डॉक्टर के.सी. पारख साहेब यांच्याच प्रयत्नामुळं आज मी या ठिकाणी उभा आहे. लॉयन्स क्लब परिवार, आम्ही 4ही लॉयन्स क्लब मिळून आम्ही लॉयन्स क्लब परभणी परिवार म्हणतो आणि तो संपूर्ण परिवार हा भीष्मपितामह डॉक्टर के.सी. पारख यांना कायम आदर्श मानत आलेला आहे. त्यांचा वाढदिवस 12 सप्टेंबर रोजी साजरा झाला आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लॉयन्स क्लब परभणी परिवारानं या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर, महाविक्रमी रक्तदान शिबिराचं आयोजन केले. आतापर्यंत शेकडो लोकांनी, शेकडो नागरिकांनी, परभणी शहरातील विद्यार्थी असतील, प्राध्यापक मंडळी असतील, व्यावसायिक असतील, सर्वांनी या ठिकाणी भरघोस प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. आणि आणखीनही जेवढ्या सेवाभावी संस्था आहेत, धार्मिक संघटना आहेत, यांचे पदाधिकारी जथ्याने येत आहेत. 10 जण 12 जण असं येत आहेत आणि नक्कीच आम्ही परभणीमध्ये आज एक विक्रम करू रक्तदानाचा, कारण रक्तदानासारखं सगळ्यात मोठं श्रेष्ठदान कोणचंही नाही. रक्तदान ही किती काळाची गरज आहे, आज अत्यावश्यक बनलेलं आहे. ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबविली गेली पाहिजे. मी एक खूप छान एक वचन आहे जे मी ऐकलं आहे की रक्ताची नाती फक्त जिवलग किंवा कौटुंबिक नसतात. तुम्ही एकमेकांना रक्तदान केलं तरी तुम्ही रक्ताची नाती बनवू शकता. तर माझं रक्त जर कोणा एका माणसाच्या याच्यात दिलं तर त्याचं माझं रक्ताचंच नातं झालं. तर आपण भाऊबंदिकी जपण्यासाठी नक्कीच रक्तदान केलं पाहिजे. आणि काळाची गरज यामुळं आहे की रक्तदानाबद्दल लोकांची प्रचंड अनास्था आहे, भीती आहे, गैरसमज आहे. मी म्हणतो रक्तदानाचे फायदे हे कित्येक पटीनं जास्त आहेत गैरसमजापेक्षा. नियमित रक्तदानाने कॅन्सर कमी होतो, नियमित रक्तदानाने तुमच्या रक्तपेशा मजबूत होतात, तुमचा हार्टचा प्रॉब्लेम येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं एक व्यक्ती एका रक्तदानानं किमान 3 लोकांचा प्राण वाचू शकतो. याच्यासारखं सगळ्यात मोठं दान कोणतंच नाही. आणि समाजसेवेतील सर्वोच्च उपक्रम जर कोणता म्हणता येईल तर तो रक्तदान आहे. आणि प्रत्येक नागरिकांनी आपलं राष्ट्रकर्तव्य म्हणून, सामाजिक कर्तव्य म्हणून रक्तदान केलंच पाहिजे. आपल्यासोबत असणारी टीम जी आहे, अधिकारी आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत, ती सगळ्याच बाजूनी, सगळ्याच गोष्टींनी मानसिकरित्या आणि सगळ्याच गोष्टींनी परिपक्वता दिसते. आणि आपल्यासोबत टीम जुळल्यानंतर एक नवीन संकल्पना, नवीन आयाम तयार झालेला. काय वाटते सगळ्यांचं? सर, सगळ्यात एक मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की लॉयन्स क्लब परभणी मेनची टीम ही आत्तापर्यंतच्या लॉयन्सच्या आयुष्यात असली सर्वात कार्यक्षम टीम आहे. अच्छा. आमचे उपक्रम प्रमुख रितेशभाई असतील, आमचे उपक्रम प्रमुख हैदर अली जिवानी, विजय श्रीमाळी यांच्या अथक प्रयत्नानं आम्ही मागच्या 3 महिन्यात मोठे मोठे उपक्रम घेतलेले आहेत. रक्तदान शिबिर या महिन्यातलं सप्टेंबरमधलं आहे. ऑगस्टमध्ये तुम्ही साक्षीदार आहात की परभणी शहरातली, मी तर म्हणतो महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी तिरंगा रॅली परभणीत 1000 कोटीची. त्याच्यापूर्वी जुलै महिन्यातलं आमचं 1.5 लाख सीट बॉल ही ॲक्टिव्हिटी कधीच कोणत्याच लॉयन्स क्लबमध्ये झाली नाही. ती आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली. त्याचं श्रेय आमच्या पूर्ण टीमला जातं. या उपक्रमाचं श्रेयही पूर्ण लॉयन्स क्लब परिवाराच्या टीमला जातं. आणि आम्ही सर्व एक दिलानं, एक मतानं फक्त सामाजिक बांधिलकी लक्षात घेता हे लॉयन्स क्लबचं काम करत आहोत. आणि हेच सगळ्यात मोठं आमच्या यशाचं गमक आहे. चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.